नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओमध्ये. ट्रिप काय घरापासून पडत नव्हती. 10-15 मिनटं वाट बघितली घरी आणि आत्ता हळूहळू आपल्या तळवड्याच्या साईडने आलो आणि तळवडे IT पार्कच्या थोडं पुढं येऊन नाश्ता वगैरे केला. थोडंसं पुढं जावं लागेल असं वाटतं आहे, कारण इकडून जे ट्रिप पडतात असं पडत आहेत ट्रिप, पण त्या चाकांच्या साईडचे पडत आहेत आणि MIDCच्या साईडच्या पडत आहेत. तिकडं जर गेलो तर रिटर्नच्या ट्रिप नाही पडायच्या. आपण तिकडूनच MT इथपर्यंत आलो आहे 15-20 किलोमीटर आणि परत जर तिकडं जायचं ट्रिप घेऊन आणि मग तिकडंच बसायचं, याच्यात काय अर्थ नाही आहे. म्हणून त्या ट्रिप ॲक्सेप्ट केल्या नाहीत. 2 ट्रिप आल्या होत्या तशा. चला आता बघूयात आपल्या इकडं पुण्याच्या साईडच्या कुठल्या ट्रिप पडत आहेत नाही पडत आहेत, काय होतं ते, आणि करतो अपडेट किती वेळ लागेल काय. तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडलेली आहे आता इथून. आत्ता आपण आहोत थर्मास चौकामध्ये. थर्मास चौकाच्या एक किलोमीटर अंतरावरून पुढून ट्रिप पडलेली आहे. एक्झॅक्ट काय लोकेशन बघितलं नाही मी कुठून आहे, पण इथून 1.5 किलोमीटर अंतर दाखवतं आहे. ठीक आहे, चांगलं आहे. आणि 21 किलोमीटरसाठी दिलेत आपल्याला 298 रुपये. आणि त्यांना सोडायचं सुयोग टावर, ते कुठे काय माहीत, प्रॉपर लोकेशन वगैरे नाव असं काही दाखवत नव्हतं त्याच्यावर. उबरवरती ट्रिप पडलेली आपल्याला आहे. ठीक आहे, चला आता पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण सुयोग टावर JP कुठं असेल तिथं पुण्यामध्येच. 21 किलोमीटर दाखवते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पिनकोड पण चेक केला, चाकांच्या साईडची नाही, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. चला तर मग आपण आता कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात. चला तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथे ड्रॉप केले. बंड गार्डनच्या जवळ आसपास आहे. मंगलदास काहीतरी बिल्डिंगचं नाव आहे, सुयोग टावर. ठीक आहे, चला तर आपल्याला इथून परत ट्रिप पडले. 130 रुपये फेअर दाखवला आहे आणि त्यांना सोडायचं आहे शिवाजीनगरला. इथून 5 किलोमीटर अंतर दाखवते. आणि जे आत्ता आपण ट्रिप सोडली आहे निगडीवरनं इथं सुयोग टावर बंड गार्डनच्या जवळ, ज्याचे दिलेत आपल्याला उबरने 298 रुपये आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 370 रुपये. ठीक आहे, चला आपल्याला नेक्स्ट ट्रिप पडलेली आहे. कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात शिवाजीनगरमध्ये. तर मित्रांनो, शिवाजीनगरला जसंही सोडलं आपण कस्टमरला, तसं की लगेच ट्रिप पडले आपल्याला 2 मिनटामध्येच. गोखलेनगरची 132 रुपये दाखवला फेअर आपल्याला. आणि कस्टमरला पण आपण जस्ट सोडलं आहे, लगेच पडल्यामुळं आपल्याला काही व्हिडिओ बनवता आला नाही लगेच. ठीक आहे, मग आता कस्टमरला सोडले आणि इथं बघतो कस्टमरची म्हणजे नेक्स्ट ट्रिपची वाट बघतोय. तिन्ही बी ॲप चालू करून ठेवलेत. इतक्या वेळचे ट्रिप पडल्या होत्या त्या आपल्याला सगळ्या उबरवरती पडल्या होत्या. आता ओला, उबर, रॅपिडो या सगळ्या ॲप चालू करून ठेवलेले आहेत. बघूयात किती वेळ लागतो. नेक्स्ट ट्रिपसाठी गोखलेनगरमध्ये आहोत आपण आता. आणि कस्टमरकडनं कलेक्शन केले 142 रुपये. आपल्याला दिले 130 रुपये. ठीक आहे, चला चांगला फेअर देते. 2-3 किलोमीटरसाठी हा फेअर दिला आपल्याला. चला बघूया आता नेक्स्ट ट्रिप किती वेळाने नंतर पडते आणि कुठली पडते ते करतो बाकीचं अपडेट काय असेल ते. आणि आपल्याला कुठलीही ट्रिप आलेली सोडायची नाही. आज 100 असो, 150 असो, 200 असो, सोडायची नाही. ट्रिप आलेली मारायची. चला तर मग भेटूयात आपण. तर मित्रांनो, आपल्याला इथून 500 मीटर अंतरावरून एक परत ट्रिप पडलेली आहे, जे की पुणे एअरपोर्टची. आपल्याला दाखवलेत 13 किलोमीटरसाठी 200 रुपये उबरने. ही पण ट्रिप आपल्याला उबरवरती चाललेली आहे. चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पुणे एअरपोर्टला. मित्रांनो, तुम्हाला मी बोलतच होतो तेवढ्यात एक ट्रिप आली हडपसरची. सिम्बॉयसिस जे आहे, सिम्बॉयसिस कॉलेज पुणे एअरपोर्ट रोडचं, तर त्या सिम्बॉयसिसपासून आपल्याला ट्रिप आली हडपसरची. आपल्याला दिलेत कस्टमरकडनं, आपल्याला बिल दाखवलं 160 रुपये 10 किलोमीटरसाठी. आणि पिकअप आहे इथून 1.3 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर आणि 300 मीटर पिकअप आहे. तर आपण चालू कस्टमरला पिकअप करण्यासाठी. चांगलं आहे, चला बसण्यापेक्षा काय हरकत नाही. जर इथं थांबलो तर 60 ते 70 उबर गोच गाड्या समोर आहेत. ठीक आहे, मग थांबण्यापेक्षा आपण त्या एवढ्या वेळामध्ये
अर्धा तासामध्ये त्यांना सोडून आपण निवांत अजून दुसरे करू शकतो. आज असं ठरवलं आहे थांबायचं नाही आहे, कुठं कंटिन्यू काम करायचं आहे. आणि बघूयात संध्याकाळपर्यंत किती होतो बिझनेस आपला. थांबलं का ते काय मूड ऑफ होतं, त्यामुळं मग नंतरच्या जे ट्रिप असतात तर मग त्या ॲक्सेप्ट करण्यासाठी मग चांगली आली ट्रिप तरच जावं वाटतं. आणि ज्यावेळेस कंटिन्यू प्रवाहामध्ये राहतो आपण, ट्रिप घेतो आणि जातो लगेच सोडतो, लगेच घेतो, तर अशानं काय होतं कंटिन्यू प्रवाहामध्ये राहतं माणूस आणि कंटाळा येत नाही. फेअरचं काय तेवढा विचार करत नाही. आणि जर विचार करत बसलो तर ते आपण अर्धा एक तास आपला इथंच जाणार आहे. त्यापेक्षा थोडंही थांबायचं नाही, डायरेक्ट ट्रिप ॲक्सेप्ट करत राहायचे आणि हळूहळू चालत राहायचे. छोट्या मोठ्या ट्रिप येत राहतात, घेत राहायचं आणि चालत राहायचं. ठीक आहे, तर चला कस्टमरला पिकअप करू पहिले आपण. आणि मित्रांनो, आपल्याला ट्रिप लगेच पडली हडपसरवरून. एक दीड किलोमीटरचा पिकअप होता आणि कर्वेनगरच्या साईडला ड्रॉप होता. तर कस्टमरला आपण इथं सोडलं आहे. आपल्या गाडीमध्ये आता एकच गाडी CNG आहे. आणि ह्या जे आपण हडपसरवरून जे आत्ता एक ट्रिप आणली आहे त्याचे आपल्याला दिलेत 200 रुपये उबरने 16 किलोमीटरसाठी. म्हणजे फेअर थोडा कमी दिला आहे उबरने. आता वाजले दुपारचे 2, त्यामुळं थोडासा आता 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत थोडंसं डाऊन असतो रेट. ठीक आहे, थोडा रेट कमी आला आहे, काय हरकत नाही. पण पुढच्या वेळेस आपण बघू आता कुठली ट्रिप पडते आणि किती वेळ लागतो. आपण आता आलो CNG पंपावरती, भरूयात CNG आणि भेटूयात. तर मित्रांनो, आपण CNG आत्ता भरून घेतला आहे, फुल केला आहे. 623 रुपयाचा CNG भरला आहे. आणि आत्ता इथून एक ट्रिप पडली आहे पुणे एअरपोर्टची. चला तर पहिले पिकअप करूयात आणि भेटूयात. 224 रुपये दाखवलेत 17 किलोमीटरसाठी. ठीक आहे, चला कस्टमरला पिकअप करूयात आधी आणि भेटूयात. तर मित्रांनो, एअरपोर्टला पोहोचलो होतो आपण, कस्टमरला सोडले. आपल्याला लगेच आता एअरपोर्टवरून ट्रिप पडली आहे नरेची. 290 रुपये दाखवले बिल 22 किलोमीटरसाठी. चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात नरेमध्ये. आणि हे जे आत्ता आपण ट्रिप कंप्लीट केली आहे त्या ट्रिपचे दिलेत आपल्याला 200 रुपये. कस्टमरचं बिल झालं 250. ठीक आहे, चला पहिले आता कस्टमरला पिकअप करूयात नरेच्या आणि भेटूयात आता नरेमध्ये. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे नरेमध्ये. आता इथूनच एक ट्रिप पडली आहे हडपसरची, भोसलेनगर. 340 रुपये फेअर दाखवला आहे 18 किलोमीटरसाठी. चला जाऊयात कस्टमरला पिकअप करूयात. आणि ह्या ट्रिपचे दिलेत कस्टमरकडून कलेक्शन केले आपण 453 रुपये. आणि आपल्याला दिले असतील बहुतेक 300 रुपये जवळपास, असं काहीतरी दिलं असेल उबरने, कारण आपल्याला त्या 298 रुपये काहीतरी दाखवले. ठीक आहे, काय नाही, चांगलं आहे. चला आता आपण कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात हडपसरमध्ये. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे हडपसरमध्ये. आणि इथूनच आता परत एक ट्रिप पडलेली आहे आपल्याला, जी की शिवाजीनगरची. आणि आपल्याला फेअर दाखवला आहे 285 रुपये. आणि अंतर आहे 14 म्हणजे 13.5 किलोमीटर. आणि पिकअप आहे 700 मीटर. ठीक आहे, चला चांगला फेअर दिला आहे यावेळेस. आणि पाठीमागच्या पण ट्रिपचा चांगला फेअर दिला आहे. 18 किलोमीटरसाठी 325 रुपये दिलेत. कस्टमरकडून कलेक्शन केले 440 रुपये. आणि आपण आता चाललो तर दुसऱ्या कस्टमरला पिक करण्यासाठी. चला तर भेटूयात शिवाजीनगरमध्ये. तर मित्रांनो, कस्टमरला आपण आता केलं शिवाजीनगरमध्ये ड्रॉप. आपल्याला दिले 272 रुपये. आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे उबरनी 266 रुपये. आणि आपल्याला दिले 272 रुपये. उबरचं कधी काही सांगता येणार नाही.
ठीक आहे, चला चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला परत इथूनच पडली आहे ट्रिप रोडच्या पलीकडच्या साईडने. आता तिथून आपल्याला जायचं आहे औंधमध्ये. आपल्याला दिलेत 9 किलोमीटरसाठी 208 किंवा 18 असं काहीतरी आहे. चला तर मग कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात औंधमध्ये. मित्रांनो, आपल्याला ह्या ट्रिपचे दिलेत कस्टमरने 266 रुपये आणि आपल्याला उबरने दिलेत 204 रुपये 8 किलोमीटर डिस्टन्ससाठी. ठीक आहे, तर चला चांगली गोष्ट आहे. आणि आता इथून आपल्याला पुढची ट्रिप पडलेली आहे मामुर्डीची. मी आता विचार करतो आहे आपल्या घराकडच्या साईडला राहिलेलं बरं. कारण आता जर पुण्यामध्ये गेलो किंवा तिकडच्या साईडला गेलो वाघोली साईडला, तर आपल्याला घरी जायला 11, 12, 1, 2 वाजतील. काही सांगता येत नाही. परत रिटर्नची ट्रिप घेत जायला आपल्याला 12, 1च वाजणार आहे. त्यामुळं 11, 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत असं इकडच्या साईडला राहूनच घरी जावं म्हणतो. किंवा 11, 10:30, 11 अशा अंदाजात घरी जावं म्हणतो. आत्ता वाजलेत 7:30. बघूयात आता मामुर्डीच्या ट्रिपला पिकअप करूयात. 19 किलोमीटरसाठी आपल्याला दाखवलेत 335 रुपये आणि पिकअप आहे 1.5 किलोमीटर अंतरावर. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात मामुर्डीमध्ये. तर मित्रांनो, जी आपण ट्रिप एक्सेप्ट केली होती औंधमधून, जे की मामुर्डीची, ते आपण त्यांना ड्रॉप केले तिथं स्टेडियमच्या बाजूलाच. आणि तिथं नाश्ता वगैरे केला. संध्याकाळचा थोडंसं भूक लागली होती, त्यामुळे तिथं पण नाश्ता केला थोडा. आणि तिथं एक मुंबईची ट्रिप पडलेली मला हाऊस स्टेशन ओलावरती. 2100-2200 रुपये दाखवत होतं. ॲक्सेप्ट केली मी, पण अजून विचार केला. आज आहे म्हणजे उद्या गणपती विसर्जन, ट्रॉफिक असणार सगळीकडे. आणि आज बरेच जण मुंबईहून रिटर्न आलेत. जसं माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे पण गाडी आहे अशीच. तर तो आज रिटर्न आला आहे, रिकामा आला आहे मुंबईवरून. मग आता त्याच्याशी बोलणं झालं माझं. तो बोलला जाऊ नको, सगळेजण रिटर्न येतात आणि मी पण आलो आहे आज सकाळी रिटर्न. त्यामुळं मग ती एक्सेप्ट केलेली मी ट्रिप कॅन्सल केली आणि हळूहळू घराकडे निघालो आहे. तर जस्ट आत्ता तुम्हाला बोलत मला एक रॅपिडोवरती हे आली आहे, ट्रिप आली आहे. तर ती मी ॲक्सेप्ट केली आहे. चाकण MIDCची दिसते, सावरदरीची, आपल्या घराकडचं. ठीक आहे, चला तर मग त्या कस्टमरला पिकअप करूयात, बोलूयात फोनवर आणि पिकअप करून त्यांना सोडूयात सावरदरीमध्ये. भेटूयात आपण मग. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले सावरदरीमध्ये. आपल्याला दिले 234 रुपये 11 किलोमीटरसाठी. ठीक आहे, चला आता जाऊयात घराकडं. इथून काय 10 किलोमीटर असेल घर. ठीक आहे, चला चांगलंच घराजवळ आलो आहेत आपण. चांगली ट्रिप होते. आणि कमी किलोमीटरचे आपल्याला 234 रुपये, 11 किलोमीटरचे 234 रुपये दिलेत. म्हणजे जवळपास डबल रेट दिला आहे, 20 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने. ठीक आहे, चांगलं आहे. चला तर जाऊयात घरी. आता वाजलेत 9:30. 10पर्यंत जाऊ आपण घरी. तर मित्रांनो, आपण आलो आहोत घरी आणि आत्ता वाजले 10. आपल्याला शेवटच्या ट्रिपचे दिलेत 234 रुपये. आणि अशा प्रकारे आज आपला झालेला आहे 2900 रुपयाचा बिझनेस झाला. त्याच्यामधले 900चा CNG जरी टाकला तर 2000 रुपये राऊंड फिगर आपल्याला आज राहिलेले आहेत. कारण काल जे गाडी फिरली होती तर ते एक्स्ट्रा फिरली होती, त्यामुळं आज जास्त CNG लागला. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. राऊंड फिगर आज 2000चा प्रॉफिट झाला, म्हणजे टोटल आज 2900 रुपयाचा बिझनेस झालेला आहे आपला. चला तर मग आपल्या या ब्लॉगला आपण इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.